उन्नाव उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आणि कानपूर या दोन मोठ्या शहरांच्या मध्यावर असलेलं जिल्ह्याचं ठिकाण. पण साधारण 8 वर्षांपूर्वी ते देशाला माहीत झालं का मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारामुळं. हा अत्याचार केला होता राज्यातल्या सत्ताधारी भाजपच्या आमदाराने आणि त्याच्या साथीदारांनी. हे प्रकरण दडपण्याचा बराच प्रयत्न झाला. विरोधी पक्षांनी आणि माध्यमांनी त्या विरोधात आवाज उठवला. पण त्यापेक्षाही एकाकी लढा दिला तो ह्या प्रकरणातल्या पीडितेने. तिला आणि तिच्या कुटुंबियांना न्यायासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. पीडितेच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू झाला. पीडितेला अपघात घडवून संपवण्याचाही प्रयत्न झाला, पण ती हरली नाही. जिद्दीने लढत राहिली. दिल्लीच्या कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यामुळे तिच्या या संघर्षाला यश येत असल्याचं चित्र निर्माण झालं. अशातच या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट आला. दिल्ली हायकोर्टाने अत्याचाराच्या खटल्यात आरोपीच्या शिक्षेला स्थगिती देत त्याचा जामीन मंजूर केला. अर्थात हा आरोपी दुसऱ्या खटल्यात तुरुंगात राहणार असला तरी ज्या घटनेनं देशभर खळबळ उडाली त्या अत्याचारासाठी त्याला झालेली शिक्षाच स्थगित झाली. त्यामुळे पीडितेवर आता पुन्हा न्यायासाठी संघर्ष करण्याची वेळ आली. उन्नावमध्ये घडलेलं सामूहिक अत्याचाराचं हे प्रकरण काय होतं? आरोपींना अटक होऊन शिक्षा होण्यासाठी पीडितेनं तिच्या कुटुंबानं कसा लढा दिला? या प्रकरणाच्या तपासात कसे ट्विस्ट आले आणि आरोपीला शिक्षा होऊ नये शिक्षेला स्थगिती कशी मिळाली? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. उन्नाव हे नाव कानावर पडलं तर आजही लोकांच्या मनात संतापाची भावना निर्माण होते. त्यामागचं कारणही तसंच आहे. 4 जून 2017 या दिवशी उन्नावमधल्या एका 17 वर्षांच्या मुलीला नोकरीच्या बहाण्यानं बोलवून तत्कालीन भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडितेने 20 जूनला पोलिसांकडे अपहरण आणि अत्याचाराची तक्रार दिली. पण सत्तेच्या दबावामुळे पोलिसांनी FIR मध्ये सेंगरचं नाव घेतलं नाही. त्यामुळे जवळपास 1 वर्ष पीडितेला सेंगरवर गुन्हा दाखल होण्यासाठी वणवण करावी लागली. पीडित मुलगी आणि तिची आई प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याकडे गेल्या, पण कोणीही त्यांचं ऐकून घेतलं नाही. दोघीही मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात गेल्या. न्यायालयाने पीडित मुलीच्या आईच्या अर्जावर सुनावणी केली. दुसरीकडे सेंगरच्या भावाने पीडितेच्या वडिलांना मारहाण केली आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवलं. आपल्याला फसवण्यात आलं आहे, पोलिसांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही, अशी तक्रारही पीडितेच्या वडिलांनी माध्यमांसमोर केली होती. पण न्याय मिळत नसल्यानं 8 एप्रिल 2018 पीडितेनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनं देशाचं लक्ष वेधून घेतलं. माध्यम आणि विरोधी पक्षांनी या प्रकरणावर आवाज उठवल्यावर उत्तर प्रदेश सरकारवर दबाव आला. पण त्याचा परिणाम उलटा झाला. सेंगरवर गुन्हा दाखल करण्याऐवजी प्रशासकीय यंत्रणेनं पीडितेच्या कुटुंबावरच दडपण आणायला सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी 9 एप्रिल 2018 पीडितेच्या वडिलांना सेंगरच्या साथीदारांनी कोठडीत बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना 14 जखमा झाल्याचं पोस्टमार्टम मधून समोर आलं. कुलदीप सिंहच्या सांगण्यावरूनच त्याच्या भावाने आणि पोलिसांनी आपल्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप पीडितेनं केला. एवढं होऊनही सत्ताधारी भाजपचा आमदार असलेल्या कुलदीप सिंह सेंगर आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्याऐवजी पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचं दिसत होतं. अशातच कोठडीतल्या मारहाणीत पीडितेच्या वडिलांचाही बळी गेला होता. पीडिता आणि तिच्या कुटुंबावर एका पाठोपाठ एक होत असलेल्या या आघातांमुळे उन्नावमधल्या अत्याचार प्रकरणाची देशभर चर्चा सुरू झाली. त्यामुळे 11 एप्रिल 2018 अलाहाबाद उच्च न्यायालयानं स्वतःहून याची दखल घेत हे प्रकरण CBI कडे सोपवलं. तेव्हा ना कुलदीप सिंह सेंगरमुळे भाजपवर टीकेची प्रचंड जोड उठली होती. त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होत असल्यानं अखेर त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं. CBIने कुलदीप सिंहला अत्याचाराचा आरोपी बनवलं आणि दुसऱ्याच दिवशी त्याला अटक करून रिमांडवर घेतलं. 13 जुलै 2018 CBIने आरोपपत्र दाखल केलं. त्यामध्ये कुलदीप सिंह, त्याचा भाऊ अतुल सिंह आणि काही पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचं समोर आलं. या सगळ्यांना अटक करण्यात आली. सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. CBIने 28 जुलै 2018 पीडितेला साक्ष देण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळी या सर्वांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली गेलेली नव्हती. पीडितेसोबत तिच्या 2 काकू आणि वकील एका कारने निघाले होते. हे लोक रायबरेली जवळ पोहोचले असताना समोरून आलेल्या एका ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यामध्ये गाडीचा चुराडा झाला. घटनास्थळीच पीडितेच्या दोन्ही काकूंचा मृत्यू झाला. पीडिता आणि वकील गंभीर जखमी झाले. ज्या ट्रकने धडक दिली त्याच्या नंबर प्लेटवर काळा रंग लावलेला होता. प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असताना ही घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली. हा केवळ अपघात नसून सेंगरने रचलेला कट असल्याचा आरोप झाला. या घटनेची गंभीर दखल घेत
सर्वोच्च न्यायालयानं उन्नाव अत्याचार प्रकरणाशी संबंधित 5ही खटले लखनौवरून दिल्लीला ट्रान्सफर केले. या सगळ्या खटल्यांची रोज सुनावणी घेऊन 45 दिवसात ती पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने रायबरेलीजवळ झालेल्या अपघाताची चौकशीही 7 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश सीबीआयला दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार पीडितेला तत्काळ सीआरपीएफचं संरक्षणही देण्यात आलं. शिवाय दिल्लीत तिला 2 खोल्यांचं घरही देण्यात आलं. त्यानंतर पीडिता आपल्या आईसोबत तिथेच राहू लागली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची सुनावणी 5 ऑगस्ट पासून दररोज सुरू झाली. सामूहिक अत्याचार आणि अपहरणाच्या कलमांसह पॉक्सो कायद्याअंतर्गत आरोपींवर दोष निश्चित करण्यात आला. 16 डिसेंबर 2019ला जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचप्रमाणे 25 लाख रुपये दंड भरण्याचाही आदेश दिला. सेंगरला जन्मठेपेऐवजी 10 वर्षांची शिक्षा देण्याची मागणी त्याच्या वकिलांनी केली. न्यायालयाने ती फेटाळून लावली. या शिक्षेच्या विरोधात सेंगर आणि त्याच्या साथीदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं. त्यावर नुकताच 24 डिसेंबरला निकाल देण्यात आला असून उच्च न्यायालयानं अत्याचाराच्या गुन्ह्यात सेंगरच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. शिवाय त्याला सशर्त जामीनही मंजूर केलाय. हा निर्णय देताना उच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीमुळे सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ज्या कायद्याच्या आधारे सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्या पॉक्सो अंतर्गत त्याला लोकसेवक मानता येत नाही असं न्यायालयाने म्हणलंय. अर्थात पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात जन्मठेप कायम असल्यानं सेंगर तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाही. असं असलं तरी अत्याचार प्रकरणात त्याच्या शिक्षेला दिलेली स्थगिती आणि मिळालेल्या जामिनाला सीबीआयने 26 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. अन्य गुन्ह्यात दोषी असल्यानं सेंगरला व्यावहारिकदृष्ट्या सोडता येणार नाही हे माहिती असतानाही त्याला जामीन देण्याची करण्यात आलेली घाई अनाकलनीय आहे असं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलंय. आता ज्याला वाचवण्यासाठी अखेरपर्यंत एवढा आटापिटा झाला तो कुलदीप सिंह सेंगर कोण आहे ते सांगतो. तर सेंगर हा उन्नाव मधला एक मोठा नेता. त्यानं 2002 मध्ये उन्नाव सदर मतदारसंघातून बसपच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि निवडून आला. त्यापूर्वी बसपने उन्नावची ही जागा कधीही जिंकली नव्हती. पण गुंडगिरी आणि राजकीय वादामुळे बसपने पुढे सेंगरला पक्षातून काढून टाकलं. 2007 मध्ये तो समाजवादी पक्षाच्या तिकिटावर बांगरमऊ मधून आमदार झाला. 2012 मध्ये त्यानं मतदारसंघ बदलला आणि भगवंतनगर मधून निवडून आला. पण 2016 मध्ये समाजवादी पक्षाने त्याला पक्षातून काढून टाकलं. पण त्यानं पत्नी संगीता सिंह हिला अपक्ष उमेदवार म्हणून उभं करत जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. यावरून सेंगरच्या ताकदीचा अंदाज येऊ शकतो. 2017 मध्ये सेंगरला भाजपने तिकीट दिलं आणि तो पुन्हा बांगरमऊ मतदारसंघातून आमदार झाला. पुढं उन्नाव मधल्या अत्याचाराच्या या प्रकरणामुळे त्याला भाजपमधूनही काढून टाकण्यात आलं. तरीही त्याचे पॉलिटिकल कनेक्शन्स मजबूत होते. त्या जोरावरच तो अटक आणि शिक्षा टाळत राहिला. सेंगरला शिक्षा होण्याची शक्यता दिसताच आधी पीडितेच्या वडिलांना कोठडीत मारहाण करून संपवण्यात आलं. नंतर पीडितेला ट्रक अपघातात ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता सेंगरच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानं पीडिता आणि तिची आई पुन्हा घाबरलेत. सेंगरचे लोक आपल्यावर हल्ला करतील अशी भीती त्यांना आहे. सेंगरला जामीन मिळाल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाहेर तसेच इंडिया गेट परिसरात निदर्शनं करण्यात आली. त्यामध्ये पीडिता, तिची आई आणि वकीलही सहभागी होते. पोलिसांनी तिथून त्यांना बळजबरीने हटवलं. म्हणजे एका अर्थानं 8 वर्षांनंतरही उन्नावच्या पीडितेला पूर्णपणे न्याय मिळालेला नाही. तपासातल्या त्रुटी आणि कायद्यातल्या पळवाटांच्या आधारे कुलदीप सिंह सेंगर आणि त्याच्या साथीदारांची सामूहिक अत्याचारासाठी दिलेल्या शिक्षेतून सध्या तरी सुटका झाली. आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देणार याकडे देशाचं लक्ष लागले. या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? उन्नावच्या पीडितेला न्याय देण्यात खरंच आपली व्यवस्था कमी पडली का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.